दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. रायगड जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापनेसाठी राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित सदस्य गोवा भ्रमंतीवर गेल्याची चर्चा आहे. शिवसेना शिंदे गटाकडून सत्तेत सहभागासाठी राजकीय दबाव टाकण्यास सुरुवात झाल्याने दोन्ही पक्षांनी आपल्या सर्व सदस्यांना गोव्यात नेल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे 21, राष्ट्रवादी अजित पवार गट 16, भाजप 15, शिवसेना उबाठा गट 5 आणि काँग्रेसचे 2 सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे कुठल्याही एका पक्षाला बहुमत मिळू शकलेले नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापनेसाठी युती आघाडीची अपरिहार्यता कायम आहे. यातून सदस्य पळवापळवी आणि पक्ष फोडाफोडीची शक्यता असल्याने राजकीय पक्षांकडून विशेष खबरदारी घेतली जात असल्याचं सांगण्यात येतंय. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्ररित्या आपले गट स्थापन केले आहे. यानंतर सर्व सदस्यांना घेऊन दोन्ही पक्षाचे पदाधिकारी गोवा येथे भ्रमंतीसाठी रवाना झाल्याचं बोललं जात आहे. गोव्यातील एका तारांकित हॉटेलमध्ये सध्या दोन्ही पक्षांचा मुक्काम असून सत्ता स्थापनेच्या वाटाघाटी गोव्यातूनच सुरू असल्याची चर्चा आहे. शिंदे गटाला बाजूला ठेवून जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करण्याचा दोन्ही पक्षांचा प्रयत्न आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी यापूर्वी जिल्हा परिषदेवर भाजप आणि राष्ट्रवादी सत्ता स्थापन करणार असल्याचं जाहीर केले आहे. त्यामुळे त्या दिशेने मोर्चे बांधणी सुरू झाले असल्याचे संकेत मिळत आहेत. दुसरीकडे जिल्हा परिषदेत सत्तेत सहभागी होण्यासाठी शिंदे गटाकडून वरिष्ठ पातळीवर दबाव टाकण्याचे प्रयत्न सुरू असल्याचंही समजतंय. लोकशक्ती लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.